नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? सिम्पली फूड विथ तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ग्रीन चिली प्रॉन्स। तर आपण बघूया, एकदम झटपट आणि मस्त अशी रेसिपी होते ती। तर तुम्ही बघून घ्या तर ग्रीन चिली प्रॉन्स मी कशी बनवते ते। हे बघा, हे मी प्रॉन्स घेतले आहेत। अराउंड हे असतील 200 ग्रामपर्यंत प्रॉन्स आहेत। त्याच्यानंतर हे ग्रीन वाटप घेतलेलं आहे मी। ग्रीन वाटप म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आता काही जण बघा घरी ठेचा बनवता, तर त्या ठेचामध्ये जे लागतं कांदा, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, तेच सगळं आपण ह्याच्यामध्ये साहित्य घेतलं। तर आता मी ह्याच्यामध्ये काय काय घातलं आहे, कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची मी 8 ते 10 घातलेली आहे। कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे, पुदिना थोडासा घातलेला आहे आणि कांदा मी 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे जे सगळं आहे ना, ते मी भाजलेलं आहे अगोदर आणि नंतर त्याचं वाटण केलेलं आहे। त्याच्यानंतर हा अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि हा परत 1 कांदा चिरून घेतलेला आहे। तर आता आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घातलेलं आहे। तुम्ही बटर घालू शकता, घी घालू शकता, पण मी बटर थोडंसं घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे। आता हे चांगलं तापून दिलेलं आहे आणि तापल्यानंतर जो चिरलेला कांदा आहे तो मी घालणार आहे। आता हे बघा, हा चिरलेला कांदा जो आहे तो मी आता घालणार आहे आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन देणार आहे। हे बघा, आता हे माझा चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता हा जो आपला मसाला आहे आपण वाटलेला, तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। हा मसाला ना जास्त बारीक फाईन पेस्ट असा करायचा नाही आहे, थोडासा असा जाडच ठेवायचा आहे आणि हा पण चांगला त्या तेलामध्ये बटरमध्ये आपण परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे। हे सगळं परतून घ्यायचं आहे चांगलं। बघा, या मसाल्याचा सुगंध आहे ना आत्ताच मस्त सुटलेला आहे। आपला चांगला परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये प्रॉन्स घालणार आहोत। हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये प्रॉन्स घातले आहेत। हे प्रॉन्स जे आहेत ते चांगले सगळे एकजीव करून घेऊया। हे प्रॉन्स आपण एकजीव करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण ना लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू पिळायचा आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पिळून मी चांगलं मिक्स केलेलं आहे। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती त्याला शिजवून देणार आहे। पाणी घालणार नाही आहे मी, वाफेवरती शिजवणार आहे। तर बघा, हे बघा, झाकण ठेवलं होतं। झाकण ठेवल्यानंतर मी 10 मिनिटांनी काढलं आहे हे। तर त्याला पाणी सुटलेलं आहे, पण अजून काही कोळंबी शिजलेली नाही आहे, म्हणून आपण 10 मिनिटं अजून ठेवायचं आहे। हे बघा, असं तुमचं आता ते ग्रीन चिली रेडी झालेलं आहे। हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते। मी पाणी जरा पण नाही घातलेलं आहे त्याच्यामध्ये। हे बघा, आणि चांगलं शिजलेले पण आहे कोळंबी। दिसायला तर एकदम छान दिसतंय। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि सुंदर ही डिश अशी होते। गार्निशिंगसाठी आपण याच्यामध्ये वरती कोथिंबीर घालूया। सर्व करून दाखवते तुम्हाला मी। हे बघा, अशा पद्धतीने आपला ग्रीन चिली प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे। मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, टेस्टला खूप छान वाटतं। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। टिल देन टेक केअर, बाय।